हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील द विंड ही पोएम बघूया. ही पोएम युनिट 5 मधली आहे. फर्स्ट आधी आपण एक स्टांजा रीड करू आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. फर्स्ट स्टांजा आहे, आय सॉ यू टॉस द काइट्स ऑन अ हाय अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास like lady skirts across the grass. Oh wind, a blowing all day long. Oh wind that sings a louder song. पहिल्या स्टांजाचा मीनिंग आहे, आय सॉ यू टॉस द काइट ऑन अ हाय. म्हणजे मी तुला बघितलं आहे. आता इथे पोएट म्हणतो आहे आणि ही पोएम लिहिलेली आहे रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन यांनी. आता पोएट म्हणतायत की विंड मी तुला पाहिलं आहे, वाऱ्या मी तुला बघितलं आहे. तर कधी बघितलेलं आहे? टॉस म्हणजे उडवणे. द काइट ऑन अ हाय, जेव्हा तू पतंग आकाशामध्ये उंच उडवत होता तेव्हा मी तुला बघितलेलं आहे. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय, आणखी केव्हा तुला बघितलं आहे? जेव्हा बर्ड्स स्कायमध्ये ब्लो होतात म्हणजे उडतात तेव्हा सुद्धा मी तुला बघितलेलं आहे. अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास, तू जेव्हा माझ्याजवळून जातो, मला माझ्याजवळून निघून जातो तेव्हा मला माहिती पडतं की तू इथे आहेस, म्हणजे मी तुझा आवाज ऐकलेला आहे. लाईक लेडी स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. आता तुझा आवाज कसा ऐकायला येतो? तर तो म्हणतो की जसं लेडीज स्कर्ट्स घातल्यानंतर ते ग्रासमधून जातात आणि ग्रासला त्यांचा स्कर्टचा आवाज टकरावल्यानंतर जसा आवाज येतो तसा तुझा आवाज येतो. तसा आवाज मी तुझा ऐकलेला आहे. ओ विंड, अ ब्लोईंग ऑल डे लाँग. अरे वाऱ्या, तू पूर्ण दिवसभर वाहत राहतो. अ विंड दॅट सिंग्स अ लाऊड अ सॉन्ग. आणि तुझं गाणं हे पूर्ण दिवसभर चालू राहते. असा आता सेकंड स्टांजा फर्स्ट रीड करू, देन एक्सप्लेनेशन. I saw the different things you did, but always yourself you hid. I felt you push, I heard you call, I could not see yourself at all. Oh wind, a blowing all day long, oh wind that sings so loud a song. याचं मीनिंग आहे, पोएट म्हणतायत की आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड. मी तू अशा वेगवेगळ्या ज्या वस्तू करतो, ज्या गोष्टी वेगळ्या करतो ते मी बघितलेल्या आहेत. आता कोणत्या आहेत? बट ऑलवेज युअरसेल्फ यू हिड. म्हणजे तू काय करतो ते आमच्या लक्षात येते, पण तू स्वतः आम्हाला मात्र दिसत नाही, कारण की तू स्वतःला लपवून घेतलेला आहे. हिड म्हणजे लपलेला, म्हणजे तू स्वतःला लपवून घेतलेला आहे. त्यामुळे तुझी कृती आम्हाला दिसते, पण तू कोण आहे, तू कसा दिसतोस ते आम्हाला दिसत नाही. आय फेल्ट यू पुश. आता तो पोएट म्हणतायत की जेव्हा मी चालतो तेव्हा तू मला पुश म्हणजे समोर ढकलतो. आय हर्ड यू अ कॉल. मी तुझा आवाज सुद्धा ऐकलेला आहे. जेव्हा तू मला मोठ्याने बोलावतो, जेव्हा तू घोंघावत येतो तेव्हा मी तुझा आवाज सुद्धा ऐकलेला आहे. आय कुड नॉट सी युअरसेल्फ ॲट ऑल. म्हणजे मी फक्त तुझा आवाजच बघितला. तू मला समोर ढकलतो, पण तू दिसतो कसा? तू कुठे राहतोस? आणि तू कसा आहेस हे मला आजपर्यंत कळलेलं नाही, कारण की मी तुला बघू शकत नाही. ओ विंड, अ ब्लोईंग ऑल डे लाँग, ओ विंड दॅट सिंग्स अ लाऊड अ सॉन्ग. पोएट म्हणतायत की पूर्ण दिवसभर असाच इकडून तिकडे फिरत राहतो आणि पूर्ण दिवसभर तू गाणं म्हणत राहतो. थर्ड स्टांजा. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड, अ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड? Are you a beast or field and tree, or just a stronger child than me? Oh wind, a blowing all day long, oh wind that sings so loud a song. थर्ड स्टांजामध्ये पोएट म्हणतायत, ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. तू खूप स्ट्रॉंग आहे बरं, म्हणजे तुझ्यामध्ये खूप ताकद आहे, खूप शक्ती आहे, आणि तू कसा आहेस? कोल्ड. जेव्हा तू वाहायला लागला तेव्हा थंड असं आम्हाला स्पर्श जाणवतो. अ ब्लोअर म्हणजे तू कसा आहेस? वाहणारा आहे, स्थिर नाही की एका ठिकाणी राहणारा नाही, तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. ब्लोअर म्हणजे वाहणारा. आर यू यंग ऑर ओल्ड. पण तू कसा दिसतोस? तू यंग आहे की म्हातारा आहेस? आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँड ट्री. आता जेव्हा शेतामधून पिकं उभे असतात आणि ते हलताना दिसतात तेव्हा माझ्या मनात शंका येते की तू बेस्ट म्हणजे पशु आहे का? एखादा भयानक काय म्हणणार आपण त्याला, भयानक प्राणी आहे का? ऑफ फील्ड अँड अ ट्री.
म्हणजे जेव्हा पिकं डोलतात तेव्हा तू कसा दिसतोस? एका पशुप्रमाणे दिसतोस की एखाद्या झाड उभं राहते, तर त्या झाडाला जेव्हा ताकदनिशी त्याला सपोर्ट करतो, तर तू कोण आहेस? हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. ऑर जस्ट अ स्ट्राँगर चाइल्ड दॅन मी? की तू पशु आहेस की एक स्ट्राँगर चाइल्ड आहे? जसा मी एक चाइल्ड आहे, तर माझ्यापेक्षा आणखीन स्ट्राँग असा चाइल्ड तू आहे का? मला हे आजपर्यंत कळलेलं नाही. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग. अरे वाऱ्या, तू पूर्ण दिवसभर वाहत राहतोस आणि ओ विंड दॅट सिंग्स ओ सो लाऊड अ सॉन्ग, म्हणजे तू पूर्ण दिवसभर असंच गाणं म्हणत राहतो. आता रॉबर्ट लुईस स्टीव्हन्सन यांची खूप ही इंटरेस्टिंग आणि छोटीशी पोयम आहे. आता आपण या पोयमच्या क्वेश्चन आन्सर्सकडे वळूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हू ब्लोज ऑल डे लाँग? कोण वाहत राहतो पूर्ण दिवस? आपला आन्सर आहे द विंड. हू सिंग्स अ लाऊड सॉन्ग? जोराने मोठ्याने गाणं कोण म्हणतो? तर आन्सर आहे द विंड. कॅन वी सी द विंड? आपण वाऱ्याला बघू शकतो का? विंडला बघू शकतो का? नो, वी कॅनॉट सी द विंड. आपण विंडला पाहू नाही शकत. कॅन वी हिअर द विंड? आपण कधी ऐकलं आहे का वाऱ्याला? तुम्ही ऐकलं आहे का कधी? येस, वी कॅन हिअर द विंड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच लाईन्स आर रिपीटेड? आता सांगा बघू, कोणत्या लाईन्स तिन्ही स्टांजामध्ये पुन्हा पुन्हा रिपीट झालेल्या आहेत? हां, अगदी बरोबर. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग, ओ विंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग. दीज लाईन्स आर रिपीटेड. इथे आपली ही छोटीशी पोयम कंप्लीट झालेली आहे. थँक यू.